आमच्या कुटुंबातली एकमेव कमावती बाई गेली. आता आमचं भविष्य अंधारात आहे. हे काळीत चिरून टाकणारे शब्द आहेत नागपुरातल्या एका कुटुंबाचे. नागपुरामध्ये एका स्फोटक बनवणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट झाला आणि त्यामध्ये जवळपास 19हून अधिक जणांचा मृत्यू झाला आणि 20हून अधिक कामगार जखमी झाले. हे एकूण काम करणारे जे कामगार होते त्यातल्या बहुतांश महिला होत्या. त्यामुळे मृतांमध्ये साधारणपणे 15हून अधिक महिला होत्या आणि जखमींमध्येही बहुतांश महिलाच आहेत. या सगळ्या महिला या तिथे कुणी आपल्या नवऱ्याला हातभार लावायचा म्हणून, कुणी आपल्या मुलांचं शिक्षण करायचं आहे त्यासाठी काहीतरी पैसा जोडता येईल म्हणून, काहीतरी सिंगल मदर होत्या. म्हणजे एकमेव महिला अशी जी आपल्या मुलाला घेऊन राहते, मुलीला घेऊन राहते आणि तीच त्याच्या किंवा तिच्या पुढच्या भविष्याचा आधार आहे. कमावण्याच्या दृष्टीनं, घरी जाऊन खाणं पिणं करण्याच्या दृष्टीनं, त्याला मोठं करण्याच्या दृष्टीनं, तिला वाढवण्याच्या दृष्टीनं अशी ती एकमेव तिच्या घरातली करती जी आज गेली आहे. काही जण अशाही होत्या ज्या पूर्ण कुटुंबातल्या एकमेव कमावत्या होत्या आणि त्याच गेलेल्या आहेत. हे जे नागपूरचं मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल आहे त्याच्या बाहेर खूप आक्रोश नागरिकांचा बघायला मिळाला. हे असे नागरिक होते, हे असे स्थानिक होते जे त्या कंपनीत काम करणाऱ्यांचे नातेवाईक होते. अनेकांच्या कहाण्या अशा होत्या की खरोखर आपल्याही डोळ्यातनं पाणी यायला लागेल, आपलंही हृदय चिरून निघेल. नागपूरमधली स्फोटक बनवणारी ही कंपनी आहे, तिचं नाव आहे SBL एनर्जी लिमिटेड. ही SBL एनर्जी लिमिटेड डिटोनेटर्स बनवते आणि वेगवेगळे कॅप्सूल्सचे कॅप असतात ते सुद्धा बनवते. अनेक प्रतिक्रिया आता समोर येत आहेत आणि त्यातनं काही गोष्टी उघड होत आहेत. तर ही SBL एनर्जी लिमिटेड कंपनी गेली अनेक वर्ष नागपुरामध्ये आहे. तर त्या कंपनीमध्ये म्हणजे डिटोनेटर्स बनवणाऱ्या कंपनीमध्ये महिला का काम करायच्या? तर नागपुरामध्ये जो शेतकरी आहे तो शेतकरी किंवा शेतकऱ्याकडे मजूर म्हणून कामाला जायचं तर तितकं काही उत्पन्न हाताला लागत नाही आणि खूप तास काम करावं लागतं. त्यामुळे मग या महिला हा पर्याय निवडतात की 8 तासाची ड्युटी आहे, इथं जाऊन काम करावं, जितके तास अधिक काम कराल तितके अधिक पैसे त्यांना मिळायचे आणि त्यामुळे त्यांनी डिटोनेटर्स बनवणाऱ्या कंपनीत काम करायचा निर्णय घेतला. म्हणजे ही SBL एनर्जी लिमिटेड कंपनी जी आहे ती कळमेश्वर तालुक्यामध्ये राऊळगाव या ठिकाणी आहे. तर राऊळगाव आणि कळमेश्वरमधल्या अनेक वसाहतींमधल्या महिला या SBL एनर्जी लिमिटेड कंपनीमध्ये कामाला येतात कारण त्यांना चांगले पैसे मिळतात आणि त्यातून त्यांचं घर जास्त चांगल्या पद्धतीने चालेल किंवा मुलांचं शिक्षण चांगलं होईल म्हणून ह्या तिथे काम करत होत्या. रविवारची सकाळ होती, 7-7:30ची वेळ असेल. काही महिला या भिंतीला टेकून बसलेल्या होत्या. काही महिला या कामाची तयारी करण्यासाठी स्वतःला तयार करत होत्या. काही महिला या एकमेकींना काल काय घडलं काय नाही याच्याविषयी माहिती देत होत्या. काही महिला या रात्री तिथेच राहिलेल्या होत्या. रात्रभर काम करून त्या सकाळी निघण्याच्या तयारीत होत्या. फॉलोअप कदाचित त्या देत असतील. अशा सगळ्या परिस्थितीत 7-7:30च्या दरम्यान हा ब्लास्ट झालेला आहे. अशी माहिती मिळते की डिटोनेटर्सचं पॅकेजिंग जिथे होतं त्या युनिटमध्ये हा ब्लास्ट झालाय. ब्लास्ट का झाला हे अजून समोर आलेलं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपास या सगळ्या प्रकरणाचा व्हावा यासाठी ऑलरेडी आदेश काढलेले आहेत. पण वारंवार अशा स्फोटाच्या घटना का घडतायत त्याच्या मुळाशी जाणं नितांत गरजेचं आहे. जी प्राथमिक माहिती येते ती अशी आहे की SBL एनर्जी लिमिटेड या कंपनीने जितका साठा असायला हवा, कंपनीमध्ये एक मर्यादा असते. स्फोटकं बनवणारी कंपनी आहे म्हणून त्या कंपनीला एक मर्यादा असते. त्या मर्यादेपर्यंतच तुम्ही स्फोटकं त्या कंपनीमध्ये ठेवू शकता. अदरवाईज तुम्हाला ती स्फोटकं बाहेर काढावी लागतात, म्हणजे ती क्लिअर करावी लागतात. तो स्टॉक जो असतो तो क्लिअर करावा लागतो. पण तो स्टॉक क्लिअर केलेला नव्हता, तो स्टॉक त्या कंपनीमध्येच होता. त्यामुळे इतक्या मोठ्या स्वरूपाचा ब्लास्ट झाला, स्फोट झाला असं प्राथमिक कळतंय. अजून त्याची पुष्टी व्हायची, अजून त्याला दुजोरा मिळायचा आहे कारण अधिकृत अहवाल चौकशी अंती समोर येईल. आणि दुसरं एक कारण असं आहे की SBL एनर्जी लिमिटेड कंपनीने काही नियमांचं, म्हणजे जर त्यांना 10-12 नियम असतील तर त्यातल्या काही नियमांचं त्यांनी उल्लंघन केलेलं होतं. ते नियम त्यांनी पाळलेले नव्हते आणि त्यामुळे सुद्धा मृतांचा आकडा इतका मोठा आहे असं कळतंय.
आधीपर्यंत 17-18 कामगार मेलेत असं कळत होतं, पण आता मृतांचा आकडा 19 पर्यंत गेलेला आहे, 19च्या वर गेलेला आहे आणि बहुतांश या महिला आहेत. तर जखमींचा आकडा हा 20च्या वर आहे आणि त्यातल्याही बहुतांश महिला आहेत. त्या सगळ्यांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. म्हणजे हे जे सरकारी रुग्णालय आहे त्यात उपचार सुरू आहेत, ऑरेंज सिटी मध्ये उपचार सुरू आहेत, अशा वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ज्या प्रमाणात त्या जखमी आहेत त्यानुसार उपचार सुरू आहेत. यात ज्या काम करणाऱ्या महिला होत्या त्यातल्या छोट्यात छोटी जी मुलगी होती, महिला होती, तिचं 28 वय होतं आणि वयस्कर जर महिला म्हणायची तर 55 वयोगटातली महिला जी तिथे काम करत होती. या सगळ्या महिलांच्या कुटुंबांकडे आता अनेक गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत. या कुटुंबियांना आता गंभीर प्रश्न निर्माण झाले त्यांच्या भविष्याचे. कारण घरात काम करणारी आपली बहीण किंवा मुलगी किंवा बायको गेली आहे, एकुलती एक कमावती होती आणि आता पुढे काय करायचं हा प्रश्न या सगळ्यांसमोर उभा ठाकलाय. अजून तर त्यांच्या हातात पार्थिव सुद्धा मिळालेलं नाही, कारण स्फोटकं बनवणारी कंपनी असल्या कारणानं एवढ्या मोठ्या प्रमाणात ब्लास्ट झाला आणि 19हून अधिक महिलांचा कामगारांचा मृत्यू झालाय, त्यात बहुतांश महिला आहेत. तर अजून सुद्धा पार्थिव त्यांच्या कुटुंबांना मिळालेलीच नाही आहेत. कारण आता त्यांचं शवविच्छेदन होईल, त्यांचं DNA चेक होईल आणि त्यानंतर प्रत्येक कुटुंबाकडे पार्थिव सोपवलं जाईल. ही जी प्रक्रिया आहे ही थोडीशी इतकी मोठी संख्या मृतांची असल्यामुळे ही थोडीशी लेंदी प्रोसेस आहे आणि त्यामुळे एक एक मिनिट सगळ्या कुटुंबियांवर खूप भारी पडतोय. अशी वेळ कुणावरही खरं तर येऊ नये. डॉक्टर जे आहेत सरकारी रुग्णालयातले ते सुद्धा हेच सांगत होते की इतक्या मोठ्या प्रमाणात स्फोटानंतर जी घटना घडलेली आहे तर एकामागं एक रुग्ण येत होते आणि ते बघून म्हणजे ती परिस्थिती बघून खरोखर हादरलं. एवढी मोठी घटना कधी नागपुरामध्ये बघितली नव्हती असं त्यांचं म्हणणं पडलं. पण सरतेशेवटी स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीमध्ये का काळजी घेतली जात नाही, का नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जात नाही, तिथे काम करणारे कर्मचारी सुद्धा हा अट्टाहास का धरत नाहीत की नियमांचं पालन काटेकोर व्हायला हवं. कुणाच्या जीवाशी खेळ झालेला आहे का नियमांचं उल्लंघन केल्यामुळे. काही SBL एनर्जी लिमिटेड कंपनीकडून हलगर्जीपणा झालाय का, हे सगळं तपासांतीच समोर येईल. आत्ता तर्कवितर्क काढणं फार चुकीचं ठरेल. पण घडलेली घटना गंभीर आहे, मृतांचा आकडा मोठा आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे. या कुटुंबियांना सरकारनं मदत केली आहे, पण त्यांच्या घरातली जी परिस्थिती आत्ता समोर निर्माण झाली आहे, त्यांच्या घरातला व्यक्ती तर गेलाच आहे, पण एकुलतं एक कमावणारं जर घरातलं गेलं तर त्याच्यानंतर त्या कुटुंबाचं पुढे काय, अशा मुलांचं पुढे काय ज्यांच्या आईचं छत्रच हरवलेलं आहे आणि आता त्यांचं कुणीच नाही आहे. तर त्यांच्यासाठी सुद्धा काही उपाययोजना सरकार किंवा तिथल्या स्थानिक संस्था, सरकारी स्थानिक संस्था काही करतील का, हेही बघणं महत्त्वाचं आहे. या व्हिडिओ संदर्भात अधिक काही अपडेट तुमच्याकडे असतील तर ते आमच्याशी कमेंटमध्ये नक्की शेअर करा.